To get you on your ride round when you're done. I try to protect you from the lies that you have won. The train wreck's always sunny, you're second to none. So don't you fall alone, alone. तर आपण डेस्टिनेशनला पोहोचलोय, बेलूम केव्स. या इथं अशी मला सोडलं इथं, आणि इथं डाव्या साईडला केव्ज आहेत. तर मोठा बोर्ड पण लावला आहे बेलूम केव्सचा. डाव्या साईडला एक रेस्टॉरंट आहे. सकाळपासून मी फक्त नाश्त्यावरतीच आहे. जर आता जेवण करतो आतमध्ये, आणि नंतर आपण केव्जचं दर्शन करूया. तर आपण मेन स्पॉटला आलो आहे, बेलूम केव्जला. तर आतमध्ये एंट्री तिकीट आहे आणि एंट्रन्स आहे. तर आजूबाजूला सगळे छोटे छोटे पार्क बनवले आहेत, खेळणी लहान मुलांसाठी. तर याच्या तिकीटचं मगाशी मी तिकीट काढलेलं आहे. 70 रुपये तिकीट आहे पुरुषांना, आणि लहान मुलांना आहे 50 रुपये. तर इथून हा रस्ता आहे मेन केव्जला जायचा. ते तिकीट चेक करूनच आतमध्ये सोडतात, सर्व कॅमेरा तर बंद. तर इथून खाली पायऱ्या गेलेल्या आहेत केव्हसाठी, आणि मेन एंट्रन्स होतं. इथे यांनी तिकीट चेक करून आतमध्ये सोडलं. याची थोडी माहिती देतो मी या केव्ह सिस्टीमबद्दल. तर जवळपास 1.5 किलोमीटर आतमध्ये केव्ज आहेत. ते तुम्हाला वाचतंय का नाही काय माहिती. तर इथं वरती तुम्हाला दिसत असेल एकदम आभाळातनं मधूनच एक खडकाच्या आतमधून एक केव्ह सिस्टम येते. तर इथं आता आपण आतमध्ये प्रवेश केला आहे. जागोजागी इथे लाईट पण लावलेले आहेत. हे नैसर्गिक तयार झालेल्या गुफा आहेत या, ज्या की इथं पहिल्यांदा इंग्रजांनी 1884 साली शोध लावला याचा. त्याच्या पूर्वी पण आपले भारतातले जैन बुद्धिस्ट लोक इथं राहायचे. तर अंधारात तुम्हाला काय दिसणार नाही, पण जेवढं दिसेल तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो. तर इथं आतमध्ये आपण प्रवेश केला आहे या केव्जच्या. फारच उरुंद वाईड अशा केव्ज आहेत या. मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की भारतातले दुसरं सर्वात मोठी केव्ह सिस्टम आहे ही, आणि सर्वात मोठी पहिली आहे ती मेघालयमध्ये. तर इथं पूर्वी आहे ना नदी वाहत होती. नदीच्या अंडरग्राऊंड नदी वाहत होती, ज्याचं नाव होतं चित्रावती. तर त्याच्यापासून हे केव्ह सिस्टम तयार झाली इथं. मगाशी तुम्हाला जसं सांगितलं तर कडप्पा जो किंवा लाईमस्टोन आहे, कडप्पा लाईमस्टोन, तर त्याच्या खडकापासून बनलेले आहे. फारच सुंदर अप्रतिम अशा केव्ज आहेत या. जागा जागा इथं लाईट पण लावले डिपार्टमेंटनी.
फारच नॅचरल केव्ह सिस्टम बनलेली, एकदम अद्भुत अशी केव्ज आहेत. यापूर्वी अशा ठिकाणचं वास्तू मी कधीच पाहिलेलं नाही. तर डाव्या साईडला, राईट साईडला सरळ असे 3 रस्ते तिथून. वरती पण एक रस्ता गेलेला आहे. पहिल्यांदा आपण राईट साईडला जाऊया. तर इथं आपण एका स्पॉटला आलोय, त्याचं नाव आहे पाताळगंगा. तर तुम्हाला इथे खाली दिसत असेल, इथे पाणी आहे आणि वरती शिवलिंग आहे. तर आतमध्ये थोडे मासे पण आहेत, छोटे 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 मासे आहेत. आणि मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की हे पुण्याची केव्ह सिस्टम आहे ना, तर अंडरग्राऊंड रिव्हर सिस्टमने बनलेली आहे इथं. म्हणजे पाण्याच्या अजून सुद्धा काय काय ठिकाणी पाण्याचे अजून सुद्धा अवशेष दिसतात इथे. तर जाऊया आपण पुढच्या स्पॉटला. मला मगाशी जसं मी सांगितलं, इथं जागोजागी कडप्पाचे फरशा सापडतात. इथला जो खडक आहे ना, त्याच्यापासून बनलेले आहे. लाईमस्टोन आहे हा इथला, ब्लॅक लाईमस्टोन. इथे जागोजागी बसायला जागा पण आहेत, बेंच वगैरे केलेले आहेत. आणि इथं जनरेटरचा पण आवाज येतोय बहुतेक. इथली लाईट जनरेटरवर लावलेले आहेत सगळ्या लाईटी. एकदम बारीक निमुळत असे रस्ते तिथं. फारच अप्रतिम अशा या लेणी आहेत. आणि सगळं अंडरग्राऊंड आहे, जमिनीच्या खाली ही सगळी केव्ह सिस्टम बनलेली आहे इथली. भरपूर रस्ते आहेत तिथं. नेमकं कुठं काय बघायचं काय माहिती. मित्रांनो, चालायला आणि इथून आतमधून मार्गक्रमण करताना फार सोपं वाटतं आपल्याला. पण जरा इमॅजिन करा,
याच्यावरती नुसतंच सगळं हे खडक आहे. जर का काही कारणाने समजा अर्थक्वेक म्हणा, भूकंपाने किंवा कशाही कारणाने समजा ढासळला, पावसामुळे खूप झीज झाली, पूर्ण जमिनीवर सगळं येणार आहे. त्याच्यामुळं एकदा जर का खडक खाली आला तर सगळे लोक जे कोणी आतमध्ये असतील सगळ्यांना त्यांचा जीव गमवावा लागेल. कारण की इथून पुढं इकडं आजूबाजू जायला काही रस्ताच नाही कुठे. त्यामुळं समजा वरचा खडक खाली आला तर माणूस जागेवरच खलास होऊन जाईल. इथे काय ठिकाणी फारच छोटे रस्ते आहेत, त्याचं फार वाकून बिकून जावं लागतं इथून. वरती जायला पायऱ्या पण केलेल्या आहेत, फारच छोट्या आणि बारीक अशा आहेत. चढताना थोडा त्रासच होणार आहे, फार रिस्की पण आहेत या पायऱ्या. कधी एखादी तुटून माणूस खाली अडकून पडेल काय सांगता येत नाही. तर जवळपास 1 तास घालवला मी इथं या अंडरग्राऊंड केव्ह सिस्टम मध्ये. आता बाहेर जातोय. फार दम लागला, थोडा आराम करतो इथं. पुढे 100 मीटरवरती गौतम बुद्धाची एक मूर्ती आहे, तिथं आज आपण तिथं जाऊ थोड्या वेळाने.